Hello everyone, I am Assistant Professor D.S. Gaikwad, शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद सातारा। आज आपण दगडी कोळसा याविषयी माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आपण दगडी कोळसा म्हणजे काय हे पाहूया। दगडी कोळसा हे एक ऊर्जा साधन आहे। साधन संपत्तीच्या दृष्टीने ऊर्जा साधनांचे अनन्य महत्त्व आहे। ज्या पदार्थांचा अथवा वस्तूंचा यंत्रे, कारखाने आणि स्वयंचलित वाहने चालविण्यास, प्रकाश मिळवण्यास, अन्न शिजवण्यास व इतर कामास उपयोग होतो त्यांना आपण ऊर्जा किंवा शक्तीची साधनं असे म्हणतो। प्राचीन काळात मनुष्य पूर्णपणे शक्तीवर अवलंबून होता। त्या काळात ओझे वाहून नेण्याचा, गुलामाचा आणि नांगरणे, विहिरीतून पाणी काढणे इत्यादीसाठी जनावरांच्या शक्तीचा वापर होत असे। आधुनिक हत्यारे व यंत्रे निघाल्यावर मानवाने ऊर्जा साधनांचा शोध लावला। दगडी कोळसा, खनिज तेल, विद्युत, नैसर्गिक वायू, अणुशक्ती, सौर व पवन ऊर्जा ही महत्त्वाची शक्तीची साधने आहेत। यावर कारखाने व वाहने चालवली जातात। घरगुती कामास यांचा उपयोगही केला जातो। दगडी कोळसा व खनिज तेल यापासून विविध अनुषंगिक पदार्थ आपणास मिळतात। अशा प्रकारे ऊर्जा साधने अत्यंत महत्त्वाची आहेत। ऊर्जा किंवा शक्ती साधनामध्ये दगडी कोळसा, खनिज तेल, जलविद्युत ही प्रमुख ऊर्जा साधने आहेत। जगात औद्योगिकीकरणाची सुरुवात ही कोळशापासूनच झाली असल्याने यास उद्योगधंद्याची जननी असे म्हणले जाते। निर्मिती: दगडी कोळसा हा स्तरित खडकाचा प्रकार असून याची निर्मिती वनस्पतीपासून होते। वनस्पती भूपृष्ठाखाली गाडली जाऊन त्यावर दाब पडून दगडी कोळसा तयार होतो। तुम्ही ही इमेज पाहू शकता। सर्वात जास्त दाब दिलेल्या जी लेफ्ट साईडची जी इमेज आहे ती अँथ्रासाइट कोळशाची आहे, त्यानंतर बिटुमिनस कोळशाची व त्यानंतर लिग्नाइट व त्यानंतर अतिशय हलक्या दर्जाचाच म्हणजेच पीठ म्हणून ज्याला आपण ओळखतो तो त्याची इमेज तिथे दाखवली गेली आहे। आपण आता पुढे कार्बनच्या प्रकारावरून दगडी कोळशाचे 5 प्रकार पडतात ते पाहणार आहोत। त्यामध्ये अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ, कॅनल हे प्रकार आपण पाहणार आहोत। अँथ्रासाइट हा उत्तम प्रतीचा दगडी कोळसा आहे। याचा रंग काळा व हा कठीण असतो। यात कार्बनचे प्रमाण 90 ते 95% असते। जळताना याचा धूर होत नाही। यात राखेचंही प्रमाण कमी असतं। बिटुमिनस हा चांगल्या प्रतीचा कोळसा असून याचा रंग काळा असतो। यात कार्बनचे प्रमाण 75 ते 85% इतके असते। शिवाय तो लवकर पेटही घेतो। यात राख व डांबराचे प्रमाण जास्त असते। लिग्नाइट हा साधारण प्रतीचा कोळसा असून याचा रंग पिंगट व यात कार्बनचे प्रमाण 40 ते 60% इतके असते। यात वनस्पतीचे अवशेष व पाण्याचा अंश असतो आणि वाळल्यावर याचे तुकडे होतात। याचा जळताना धूर होतो आणि यात राखेचे प्रमाणही जास्त असते। त्यानंतर आपण पाहत आहोत पीठ हा हलक्या प्रतीचा कोळसा असून यात कार्बनचे प्रमाण 40 ते 45% इतके असते। शिवाय हा जळताना धूर जास्त होतो व यापासून आपणास कमी उष्णता प्राप्त होते। कॅनल हा अतिशय निकृष्ट जातीचा कोळसा असून याला आपण गॅस कोळसा असेही म्हणतो। यात कार्बनचे प्रमाण 40% पेक्षा कमी असते। यापासून डांबरही तयार केले जाते।
हे तुम्ही प्रकार पाहू शकता. कार्बनचे जास्तीत जास्त प्रमाण म्हणजे त्या कोळशाचा प्रकार हा अतिशय काळा. त्यानंतर जसे जसे कार्बनचे प्रमाण हे कमी कमी होत जाते तसा तसा त्याचा रंग हा हळूहळू पिंगट किंवा फिकट होत जातो. तुम्ही ही इमेज पाहू शकता. इथे तुम्हाला कार्बनचं वरच्या जर तुम्ही साईडला जर बघितलात इथे तर तुम्हाला एज कार्बन कंटेंट आणि हिटिंग व्हॅल्यू इन्क्रीज कशी वाढत गेलेली आहे. जसजसं त्या कोळशाचं एज वाढत चाललं आहे तसं तसं त्यामध्ये कार्बनचं कंटेंट जे आहे आणि त्याची जी हिटिंगची व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होताना तुम्हाला दिसून येईल यातून. व त्याचबरोबर आणि जर तुम्ही खालचा ॲरो पाहिला तर त्यावरून तुम्हाला असं दिसून येईल की वॉटर, हायड्रोजन अँड ऑक्सिजन डिक्रीज होत जाताना दिसत आहे. जसजसं कोळशाचं एज वाढत चाललं आहे तसं तसं वॉटरचं, हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे डिक्रीज होत चाललं आहे आणि कार्बन कंटेंटचं आणि हिटिंग व्हॅल्यू ही इन्क्रीज होत चाललेली आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे कलरही पाहू शकता. जे बिटुमॅनस आणि अँथ्रासाइट हे कोल आहेत हे हाय रँक्ड कोल आहेत. यानंतर आपण दगडी कोळशाचे महत्त्व पाहूयात. दगडी कोळसा यापासून अनेक विविध पदार्थ आपणास मिळतात. शिवाय यापासून वीजही निर्मिती केली जाते. तसेच रेल्वे, जहाज व स्टीमर याच दगडी कोळशावर चालवले जातात. दगडी कोळसा हे सर्वात मुबलक जीवाश्म इंधन आहे जे मानवजात जवळजवळ 2 सहस्रावधी वापरत आहे. हे जागतिक प्राथमिक ऊर्जेच्या 30% पेक्षा जास्त गरजा पुरवते. जगातील 40% पेक्षा जास्त वीज ही कोळशाचा वापर करून निर्मिती केली जाते. सुमारे 1 अब्ज टन कोळसा वापरून दरवर्षी 4 अब्ज टनाहून अधिक सिमेंट तयार केले जाते. जगातील सुमारे 60% कोळसा उत्पादन गॅसिफिकेशन, द्रवीकरण, युरिया, अमोनिया आणि पेट्रोलियम आधारित उत्पादनांच्या जागी इतर रसायनांच्या उत्पादनासाठी खाद्य स्टॉक म्हणून वापरला जातो. जगातील अनेक ठिकाणची कुटुंबे स्वयंपाक करण्यासाठी कोळशाचा वापर करतात. त्याचबरोबर तुम्हाला सौंदर्य प्रसाधनामध्ये देखील कोळशांचा वापर हल्ली दिसून येत असेल. जसे की आजकाल मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर चारकोलचे फेसवॉशही तुम्हाला मिळले जातील. त्याचबरोबर चारकोलचे फेस पॅक, फेसवॉश वगैरे मिळून जातील. पुढे आपण पाहणार आहोत दगडी कोळशाचे जागतिक वितरण. तुम्ही ही इमेज पाहू शकता. यावरून तुम्हाला दिसून येतच असेल की तुम्हाला जगामध्ये दगडी कोळशाचे अनेक साठे पाहायला मिळतील. तुम्ही पाहू शकता इकडे संयुक्त संस्थानाच्या इकडे दगडी कोळशाचा प्रचंड साठे तुम्हाला दिसून येत आहेत. त्याचबरोबर रशिया व चायनाच्या ठिकाणीही तुम्हाला अनेक दगडी कोळशाचे साठे पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्ही साऊथ अमेरिकेमध्ये देखील पाहू शकता. तिथेही तुम्हाला दगडी कोळशाचे साठे दिसून येतील. दक्षिण आफ्रिका त्या साईडला व त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील भागामध्ये तुम्हाला कोल डिपॉझिट बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आढळून येतील. त्याचबरोबर भारतामध्येही तुम्हाला दगडी कोळशाचे साठे पाहायला मिळतील. जारिया अँड बोकारो व राणीगंज ह्या महत्त्वाच्या कोलफिल्ड्स आहेत भारतातील. त्याचबरोबर भारतामध्ये आंध्र प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. आपण या पुढचा भाग पुढील भागात घेणार आहोत. थँक्यू.